नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या मोटो व्लॉग मध्ये. तर आज आपण निघालोय मालाडवरून श्रीवर्धनला. ही सोलो ट्रिप आहे आणि सकाळी 5:15 पर्यंत मी घरातून निघालेलो. पण मालाड पासून एवढा पाऊस होता की मला वाशीपर्यंत काही शूट करता आला नाही. आणि जसं वाशी क्रॉस केलं तसं नशिबाने हा पाऊस थांबलाय. तयारी तर केलेली मी थंडीची, पण आज अचानक पावसाने धप्पा दिलेला आहे. आणि वाजले सकाळचे 6:15. सुप्रभात. नवीन वर्षात नवीन काहीतरी करायचा प्रयत्न आहे. तर होपसो तुम्ही लोक सगळे याला चांगला प्रतिसाद द्याल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण जस्ट पनवेल क्रॉस करून मुंबई गोवा हायवेला लागलोय आणि आता इकडनं सहज माणगाव पर्यंत आपल्या स्ट्रेटच जायचंय, कुठे टर्न नाही घ्यायचंय. आणि सुंदर सकाळ. आता थोडा रस्ता चांगला भेटलाय कारण की सकाळपासून पावसामुळे पूर्ण रस्ता ओला होता आणि स्लिपरी झालेला. आता जरा एक चांगली स्पीड मी मेंटेन करू शकतो या रोडला. आणि आपण नवीन वर्षात व्लॉगिंग मध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. आणि आजचा व्लॉग हा मी शूट करेन की नाही हे मलाही माहित नव्हतं. कालच मी जाऊन आज राईड साठी ग्लव्स झाले, इंटरकॉम झाला. आणि हा जो कॅमेरा ज्याच्यात मी शूट करतो तो ऍक्च्युली माझ्या मित्राचा आहे, स्वप्नील वरे. स्पेशल थँक्स. तर आज आपण चाललो श्रीवर्धनला. श्रीवर्धनला तिकडे आपल्याला प्रशांत भेटणार आहे आणि तिकडे आपण श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर थोडंसं आपण एक्सप्लोर करणार आहे. सकाळपासून 60 किलोमीटर मी कव्हर केले. सकाळ सकाळ भेटले आपल्याला मुंबई गोवा हायवे वरती ट्रॅफिक. 5 तासाची जर्नी आहे, पण आपल्याला जास्त टाइम लागू शकतो कारण की आपण मध्ये मध्ये थांबून गोप्रो सेट करायला लागतोय. आणि काही चांगल्या ठिकाणी भेटलं तर आपण नक्की ड्रोन पण फ्लाय करू. मी ड्रोन पण माझ्यासोबत कॅरी केलेला आहे. हा व्लॉग नक्की येईल कारण की व्लॉगिंग मध्ये आपण काही करू शकतो की नाही हे यातूनच समजेल. या व्हिडिओ मधून प्रयत्न तर असेल की तुम्हाला चांगल्याला चांगला व्ह्यू दाखवायचा आणि माझी जर्नी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. वाजलेत सकाळचे 6:30 आणि आपण जवळपास 80 किलोमीटर कम्प्लीट केले आपल्या घरापासून. आणि अजून 117 किलोमीटर असतील आय थिंक श्रीवर्धनला पोहोचायला आपल्याला. रोड पूर्ण तसा असा बघायला गेला तर खाली आहे, पण जास्त पळवत नाहीये कारण की अशी अशी छोटी छोटी गाव आहेत माझी. धुका आता कमी व्हायला लागला आणि ही आपली गावची लाल परी. आणि ही आपली नवीन एक्सेस 125. आताशे 6 महिने झालेत आपल्या गाडीला. आपली एक्सेस 125 ची कोकणातली पहिली राईड असेल. या आधी आपण लोणावळा आणि माळशेज घाट जाऊन आलेलो आहे पावसाच्या सीझन मध्ये. आणि आता नवीन वर्षात आपण चाललोय कोकणात. गाडी कोणतीही असो आपण आपली राईड कंटिन्यू ठेवायची. छोटी असू दे, मोठी असू दे, 125cc असू दे, 350cc असू दे. 125cc वाली गाडी तुम्हाला थोडं लेट नेईल तुमच्या डेस्टिनेशन वर, पण अनुभव हा तुमचा मजेशीर असणार. आणि तुम्ही कायम लक्षात ठेवा की मी माझी गाडी, भले ते ऍक्टिव्हा असू दे, ऍक्सेस असू दे किंवा ज्युपिटर असू दे, पण तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जाण्यात एक वेगळाच अनुभव असतो, वेगळीच मजा असते. भले गाडी ही 100 पर्यंत जाऊ शकते आणि स्पीड कंट्रोल, अशी लोक मध्ये येतात कधी पण गावातले कुठून, ते कंट्रोल करायला थोडं हार्ड होतं. त्याच्यामुळे जेवढी आपण कंट्रोल करू शकतो तेवढीच गाडी पळवतोय. थोडासा मिरर पण माझा लूज झालाय, थोडं मला टाईट करायचं ते घेतल्यावर. आणि हे बघा कुत्रा, बघा कसा गेलाय कुत्रा बघा. म्हणून गाडी जास्त पळवत नाही. अचानक असं हे झालं आता कारण की वर्षाची पहिली राईड आहे. पहिल्याच राईड मध्ये आपण असं धडपडून घरी गेलो तर याच्या पुढे परत कधी राईडला घरातून पाठवलं वाटत नाही. त्यामुळे सावकाश आरामात, भले 2-4 तास जास्त लागले तरी चालतील,
पण आपण आरामात आपली ही सोलो राईड कम्प्लीट करणार आहे. राईड ही पूर्णपणे सोलो नसणार आहे. पुढे जाऊन प्रशांत मला भेटणार आहे. तो एक दिवस आधी गेलेला ऍक्च्युली त्याच्याच गावी आपण चाललोय. आज आपण जाऊन पूर्ण श्रीवर्धन हरिहरेश्वर एक्सप्लोर करून मोस्टली उद्याच आपण परत मुंबईला यायला निघू. मुंबई गोव्याला लागल्यापासून पटपट किलोमीटर आपण कव्हर करतोय. एवढा चांगला रोड आहे हा. हा बघा, कोकण रेल्वेचा ट्रॅक आणि त्या लगत आपला रस्ता. खूप चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला. बघू शकता जीएसडब्ल्यूच्या प्लॅन जवळ पोहोचलो आपण. इकडनं खाली गेलं की जीएसडब्ल्यू, इकडनं आपण गोवा. आपण जातोय श्रीवर्धनला. रस्ता पूर्ण खाली आहे. तोपर्यंत मी जो सकाळी यायला मला लेट झालेला तो टाइम इकडे कव्हर करून घेतो. तर आपण भेटूया पुढे डायरेक्ट माणगाव मध्ये. तर आता आपण माणगाव मध्ये पोहोचले आणि माणगाव मध्ये आपण आपला एक आता फ्युल स्टॉप घेतलेला. टाकी फुल केली आहे कारण की आतमध्ये अजून मला आयडिया नाही बेटर रूम असेल की नसेल, मग मी इकडेच फ्युल स्टॉप केलाय. आणि आता आपल्याला माणगाव मधून श्रीवर्धन साठी मध्ये टर्न घ्यायचे आहे राईट साईडला. हो हो हो, हेच आहे. असेच कुत्रे उतरे येत असतात मध्ये. आता आपण पोहोचलोय माणगाव एस टी स्टँडला. हे उजवीकडे माणगाव एस टी स्टँड आहे. 156 किलोमीटर आपले झालेले आहेत आजच्या राईडचे आणि 55च्या जवळपास आपली गाडी आपल्याला मायलेज देते. आणि इकडनं आता आपल्याला जायचं आहे श्रीवर्धन साठी. आणि आय थिंक हाच आहे श्रीवर्धनचा टर्न. हा, मसळा श्रीवर्धन 47 किलोमीटर. दिघा बंदर. आता इकडनं 47 किलोमीटरवर श्रीवर्धन आहे. आता आपण गावात येतोय छोट्या छोट्या, त्यामुळे रस्ते अजून छोटे छोटे होतील आणि आपल्याला जवळपास 1 तास लागेल इकडनं श्रीवर्धनला पोचायला. गुगल मॅप तर दाखवतो 1 तास. आता 9:15 वाजले. आपण 10:30 पर्यंत आय थिंक पोहोचू. माणगावच्या पुढे आलो आता आणि इकडे एक छोटासा घाट आहे. सुंदर असा. बाहेरचा व्ह्यू काही दिसत नाही कारण पूर्ण धुकं आहे खाली. आय थिंक आता आपण एकदम वर आलोय घाटात. कारण की घाटातली खरी मजा आणि धुकं. धुकं असलं की काही दिसतच नाही. तरी आता विजिबिलिटी चांगली आहे. सुंदर असा नजारा आहे. जर धुकं नसतं तर मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवला असता किंवा ड्रोन फ्लाय केला असता, पण ड्रोन फ्लाय करून इकडे धुक्यामुळे एवढं दिसणार नाही. मस्त सूरज देवता डोक्यावर आला आणि थंडी वाजायची बंद झाली. डोंबिवली मस्त एक मंदिर आहे इकडे. आता भेटू आपण डायरेक्ट श्रीवर्धनला. फायनली आपण पोहोचलो आहे श्रीवर्धनला. आता 4-5 मिनिटाचं अंतर आहे आपल्या स्टे साठी आणि आपले 200 किलोमीटर आजच्या दिवसातले कम्प्लीट झालेले आहेत. सकाळचे वाजले 10:30 आणि चांगले एक ऍव्हरेज दिले गाडीने जवळपास 56. एकदा रिफ्यूल केलेलं आहे आपण. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार श्रीवर्धन नगर परिषद आणि आपण श्रीवर्धन मध्ये एंट्री केलेली आहे. इकडनं सरळ जायचं आपल्याला शिवाजी महाराज चौक पर्यंत आणि शिवाजी महाराज चौक कडून आपल्याला लेफ्ट घेऊन तिकडे आपला स्टे आहे. एक चांगला टाइम मध्ये मी सकाळी निघालेलो तेव्हाच 10 पर्यंत पोहोचायचा टार्गेट होता. 10:30 वाजलेत. नॉट बॅड. मध्ये कोणताच हॉल्ट नाही घेतलाय. फक्त जे काय ते कॅमेरा सेट करायला किंवा ड्रोन उडवायला.
असे सॉल्ट घेतल्याने आपण आलोय श्रीवर्धन मधल्या शिवाजी महाराज चौकला आणि इकडनं आपल्याला जायचंय बँक ऑफ बडोदा एटीएम. आपल्याला देना बँकच्या एटीएमच्या जवळपासचं लोकेशन आहे. आय थिंक मी बरोबरच जातोय. जरा पुढे जाऊन बघूया. तर मंडळी वाजले दुपारचे 3:40 आणि आपण चाललोय श्रीवर्धन बीचला आणि माझ्यासोबत आहे प्रशांत. सकाळी 10:30 वाजतापर्यंत मी इकडे पोहोचलेलो आणि इकडे सर्व फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊन थोडं रेस्ट करून आता आपण दुपारी चाललो श्रीवर्धन बीचला. मग इकडनं आपण जाणार आहे हरिहरेश्वरला. तर बघू शकता श्रीवर्धन बीच कडे किती पर्यटक आले. गाडी लावायला ही जागा नाही, नुसतं ट्रॅफिक आहे. आणि आता आपल्याला इकडेच कुठेतरी गाडी पार्क करावी लागेल. तर चला जाऊया बीच वरती. तर आता आपण आलो हरिहरेश्वरला आणि आता चाललो हरिहरेश्वर बीचला. हे हरिहरेश्वर हे माझा मित्र प्रशांत त्याचं गाव आहे. आणि आपण हरिहरेश्वर बीचला जाऊन इकडचा एक फेमस स्पॉट ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं ते आज आपण पाहणार आहोत. एप्रिल मे 99 करून एक मराठी पिक्चर आहे, त्याची शूटिंग इकडे झालेली आहे त्या स्पॉट वरती. मगाशी आपण जो श्रीवर्धन बीच बघितला तिकडे बघण्यासारखं म्हणजे दाखवण्यासारखं एवढं काही नव्हतं. त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला डायरेक्ट हरिहरेश्वरच्या बीचवर घेऊन आलोय. आणि तुम्ही बघू शकता आत्ताच एक सुंदर झलक दिसते समुद्राची. आई डोंगरांचं आणि तिकडे समुद्र चालू होतोय. हा बघा हे ब्रिजच्या खाली पण समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी येत असणार. पावसाचे भरलेलं असेल. बीचवर गाडी घेऊन जाऊ शकतो की नाही मला विचारायला लागेल. जाईल काय? हा हा मग राहू दे, इकडेच लावूया. बीचवर गाडी जाणार नाही कारण की वाळू खूप आहे. तर खाली फुकट गाडी अडकण्यापेक्षा आपण इकडेच लावूया, पार्क करूया. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता आपण चाललोय हरिहरेश्वर बीचला. बघू शकता तिकडनं एक डोंगराचा शेवट आणि इकडनं हा पूर्ण बीच त्या साइड पर्यंत आहे. आणि हे आता पर्यटन खूप चांगलं झालं इकडे, त्यामुळे सगळे रिसॉर्ट आणि दिसतात आपल्याला. खूप चांगल्या प्रमाणात गर्दी आहे. तसेच वॉटर स्पोर्ट्स पण इकडे अवेलेबल आहेत. आता आपण आलोय हरिहरेश्वर मंदिरला. गर्दी आहे ना, खूप गर्दी तर दिसते. आता बघूया कितवा नंबर लागतं आपला आणि कसं काय. आता मुख्य द्वार येत आहे मंदिराचं. हरिहरेश्वर मंदिर आपलं दर्शन इकडे झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला बंदी असल्यामुळे आतमध्ये काही दाखवू नाही शकत. आता आपण प्रदक्षिणेच्या मार्गावर चाललोय. मंदिराची बॅक साइड काळभैरव मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर आणि हा प्रदक्षिणा मार्ग आहे. काय वाटतं प्रशांत दादा? खूप नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली झाली आहे. वर्षाची सुरुवात आमचे ग्रामदैवत श्री कालभैरव यांचं दर्शन घेऊन झाली आहे. तसेच हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन झाली आहे. खूप प्रसन्न वाटतं. आता आम्ही ह्या मंदिराची प्रदक्षिणा करतोय. आता आपण पोहोचलोय प्रदक्षिणेच्या सर्वात महत्वाच्या पॉइंटला, जो खूप फेमस आहे.
मूवी मध्ये शूटिंग जास्त करून याच भागाचं झालेलं आहे. इकडे फोटो सेशन साठी गर्दी होते. खूप चांगला पॉइंट आहे व्ह्यू साठी. 2 दरींच्या मध्ये आपल्याला खाली जायचं आहे. इकडे ड्रोन फ्लाय करताना आपला ड्रोन इकडे वरती लँड झालेला, एकदम वरती जंगलात, आणि काल हरवलेला तो. आज माझ्या भावाने प्रशांत कोल्हटकरने लोकेशनवर जाऊन तिकडे मॅपमध्ये लोकेशन बघून आम्हाला हा फायनली ड्रोन भेटलाय. तर नमस्कार मंडळी, आज आहे दिवस दुसरा आणि आता आपला परत परतीचा प्रवास चालू आहे मुंबईला. काल जसं तुम्ही बघितलं की आपण श्रीवर्धन वरून हरिहरेश्वरला गेलेलो आणि तिकडे जाऊन आपण जो फेमस स्पॉट आहे हरिहरेश्वरचा, तिकडे जाऊन ऍक्च्युली ड्रोन फ्लाय करताना आपला ड्रोन हरवला म्हणजे समुद्राचा एवढा वारा होता की त्या ड्रोनला परत यायला जमलं नाही त्या वाऱ्यामुळे, आणि त्याने एका म्हणजे डोंगरावरतीच तिकडे बाजूच्या लँड केलं. तर काल संध्याकाळ झाल्यामुळे काळोख पडला. आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला भेटला नाही तो. तर आज सकाळीच लवकर पहाटे उठून आम्ही परत तिकडे गेलेलो. नशीब आमचं चांगलं होतं की त्याचं लास्ट लोकेशन आम्हाला भेटलं आणि त्या लोकेशनवर जाऊन आम्हाला लगेच तो भेटला. पण तिकडे जाणं थोडं कठीण होतं. पण माझ्यासोबत प्रशांत आहे, तो इकडचा रहिवासी आहे, त्यामुळे तो बरोबर जाऊन त्याने ड्रोन घेतला आणि आपण परत येऊन आता आपल्याला ऍक्च्युली झालंय लेट, सकाळचे वाजलेत 10:30 आणि ऑलमोस्ट आपण 300 किलोमीटर कम्प्लीट केलेत या राईड मध्ये. आणि आपण आता सध्या बघा श्रीवर्धनचं मेन गेट तिकडनं आपण आता बाहेर पडतोय. पुन्हा आता परत कधी येऊ माहित नाही, पण खूप सुंदर असं गाव आहे. परत एकदा नक्कीच ट्रिप होईल इकडे जेव्हा कोस्टल राईड प्लॅन करू आपण तेव्हा. तर इकडनं पुढे मुंबईला मी पनवेलला जाईन, तो मालाडला जाईल, किंवा काही प्लॅन मध्ये चेंज आला तर मी पालीला पण जाऊ शकतो. तर अजून फिक्स नाही कुठे जायचंय, पण सध्या तरी मुंबईच्या दिशेने चाललोय आणि काही अपडेट असेल तर मी पुढे व्हिडिओ देईनच तुम्हाला. तर मंडळी, आपण श्रीवर्धनवरून निघालेलो सकाळी 10:30, आता वाजले दुपारचे 12:30 आणि आता आपण चाललोय ते पाली गणपतीचं दर्शन करायला. आपण इंदापूरच्या पुढून जो कट लागतो तिकडनं आलोय पालीला. श्री बल्लारेश्वर मंदिर, गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण आपला पुढचा प्रवास सुरूच ठेवू. तर आता आपण आलो पालीला, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आतमध्ये शूटिंग करायला इकडे पण आलो नाही, पण नॉनव्हेज पण दाखवू नाही सगळं, आणि इकडे दर्शन घेऊन आपण पुढे कंटिन्यू. आपलं आता दर्शन झालंय, दर्शन घेऊन आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासाला. गर्दी तर होती इकडे, 15-20 मिनटं लागली, कारण की आता नवीन वर्षात खूप लोक इकडे व्हिजिट करतात. दर्शन आपलं खूप चांगलं झालं. आणि तर पालीवरून आपण आता डायरेक्ट आलो आहे वर्धविनायकला. अचानक भयानकमध्ये वर्धविनायकचा प्लॅन झाला आहे. तर पालीचं दर्शन 2 पर्यंत झालेलं. आता इकडे माझी आई आणि माझी बहीण पण येणार आहे, त्यांच्यासोबत आपण वर्धविनायकचं दर्शन घेऊ. तर आता माझं वर्धविनायकचं दर्शन झाल्याने ही माझ्यासोबत आहे, माझी आई आणि माझी बहीण. भेटूया पुढे पण खूप. तर मित्रांनो, वाजलेत आता 4:45 आणि आपलं वर्धविनायकचं दर्शन घेऊन झालेलं आणि आपण आता परतीचा प्रवास मुंबईकडे करतोय. तर आपण चाललोय माझ्या बहिणीकडे पनवेलला. आणि आज दिवस दुसऱ्यामध्ये आपण सकाळी श्रीवर्धनवरून निघालो, तिकडनं आपण पालीचा गणपती गेला आणि पालीच्या गणपतीवरून माझी आई आणि बहीण वर्धविनायकला जाणार होती, तर मी पण त्यांना तिकडे जॉईन केलं. तर आपलं वर्धविनायकचं पण आज दर्शन झालंय. आणि आता झाले 4:34 किलोमीटर आतापर्यंत 2 दिवसाचे, आणि घरी जाईपर्यंत ते 50-70 अजून ऍड होतील. म्हणजे टोटल 2 दिवसाची ट्रिप ही आपली 500 किलोमीटरची झालेली आहे.
आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे पुढे काही ब्लॉग मध्ये दाखवण्यासारखं नाहीये, त्यामुळे ब्लॉगचा एड मी इकडेच करतो. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटतं की मी असे नवनवीन ब्लॉग एक्सप्लोरिंगचे आणवावे तर कमेंट तर नक्कीच कराच, जेणेकरून मलाही प्रोत्साहन भेटेल नवीन व्हिडिओ करायला. आता हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही त्रुटी तर असणारच. आणि हा शॉर्ट ब्लॉग असेल, अजून थोडस सेटिंग व्हॉइस याच्यामध्ये तुम्हाला थोडस ऍडजस्ट करावं लागेल या ब्लॉग मध्ये. पण नेक्स्ट टाइम मी याच्यातून बेटर ब्लॉग तुम्हाला नक्की देईन. आणि व्हिडिओच्या तुम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचला असाल तर तुमचे खरंच मनपूर्वक आभार आहेत. असंच बनून राहा आपल्या चॅनल वरती. धन्यवाद.